आज आमचे शेजारी गेले होते पहाटे पहाटे खेकडे पकडण्यासाठी. ते खेकडे त्यांना मिळाले आमच्या ग्रामदेवताच्या मागच्या नदीमध्ये. तर त्यांनी ते खेकडे पकडले. जवळजवळ 20 ते 25 खेकडे होते ते. इथे खेकड्यांना कुर्ले असे म्हणतात. त्या कुर्ल्यांचं आता आपण काय करता येईल ही आज आपण बघूया. तर त्यांनी आता मला त्यांची नांगी मोडून दिलेली आहे. त्यांनी कशी पद्धत वापरली, ते कसे पकडतात हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. त्यांनी नांगी मोडून दिल्यानंतर मी त्या खेकड्यांचं आज तुम्हाला दाखवणार आहे की आपण कुर्ले कसे स्वच्छ करायचे, तेही अगदी सोप्या आणि जलद पद्धतीने. तर आज तुम्हीही असे बाजारातून ताजे खेकडे आणलेत का? मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही पहा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. अशाच नवनवीन रेसिपी आणि असे डेली लाईफचे ब्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात, कोणत्या सिटीतून बघत आहात. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्यांनी मला दिलेल्या खेकड्यांचे सर्व नांगी मोडून दिलेली आहेत. खेकड्यांची नांगी मोडूनही ते खेकडे अजूनही जिवंत आहेत. तुम्ही बघू शकता त्यांचे पाय अजूनही त्या पायांमध्ये जीव आहे. सर्वात आधी खेकड्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घासणी आणि ब्रशने घासून त्याचा पूर्ण चिखल काढून घ्यायचा, जेणेकरून चिखल त्या खेकड्याला राहणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे का की हे जे मी दाखवते ती एक नर नसून एक मादी आहे. मादी म्हणजे जर खेकड्याचा पोटाचा भाग पसरट असेल तर ती मादी असते. कोणाकोणाला हे माहीत नव्हतं किंवा माहीत आहे, मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. पोटाचा भाग काढल्यानंतर वरचं जे कवच आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कवर काढल्यानंतर बाजूच्या ज्या मिशा असतात त्या काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून एकदा बाजूला ठेवायचं आहे. आता हा जो खेकडा मी घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता याचं पोट आहे जे उभं आहे, म्हणजे पसरट नाही आहे, म्हणजेच तो नर आहे. तर अशा प्रकारे पोट काढून झाल्यानंतर कवच काढूया आणि सर्व बाजूच्या मिशा काढूया आणि आपण सर्व खेकडे अशा प्रकारे स्वच्छ करून घेऊया. स्वच्छ करून झाल्यानंतर हे ज्या नांग्या आहेत त्या पण आपण पाण्याने स्वच्छ धुवून बाजूला ठेवूया. आणि हे जे त्याचे लहान लहान पाय आहेत खेकड्यांचे ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून त्याला वाटून घ्यायचं आहे. पूर्ण पेस्ट करायची नाही आहे, हलकी वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवर. आणि त्याचं पाणी गाळून झाल्यानंतर ते पाणी आपण खेकड्याचा मसाला किंवा खेकड्याचा रस्सा बनवणार त्यामध्ये आपण घालून खेकडा बनवायचा आहे. असं केल्याने खेकड्याला त्याचा सुगंध आणखी येतो आणि खेकडा टेस्टी बनतो. एकदा जरूर ट्राय करा. हे खेकड्याचे बारीक पाय आपण फेकून द्यायचे नाही आहेत. तर तुम्ही देखील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तशीच्या तशी पद्धत करून घ्या. आता सर्व खेकडे साफ करून झालेले आहेत. आता खेकड्यांना तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे 2 भाग करून घेऊ शकता. मी सर्व खेकड्यांचे असे 2-2 भाग करून घेतलेले आहेत, जेणेकरून जर तुम्ही मसाला बनवत असाल
किंवा रस्सा बनवत असाल तर तो रस्सा आतपर्यंत जाऊन त्याला आणखी स्वाद येतो. तर तुम्ही देखील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तसेच करा. मोडून झालेले आहेत सर्व खेकडे. आता ही जी नांगी आहे आपल्याला तशीच न ठेवता त्याच्यावर एक असा दाब द्यायचा आहे, जेणेकरून त्या नांगीला एक क्रॅक येईल. आणि क्रॅक आल्यानंतर जेव्हा आपण खेकडा खातो, नांगी खातो, त्यावेळेस ती तुमच्या जिभेला किंवा तोंडाच्या आतल्या भागाला ती नांगी लागणार नाही. सर्व खेकडे आता स्वच्छ करून झालेले आहेत. त्यामध्ये घालूया मीठ आणि हळद आणि ते मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊया. खेकड्याचा मसाला आणि खेकड्याचा रस्सा ही रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. तर कशी वाटली? सोपी आहे ना पद्धत? तर आता हे खेकडे तुमच्या आवडत्या रेसिपीसाठी तयार आहेत. मसाला क्रॅब बनवा, कोकणी खेकडा रस्सा बनवा किंवा खेकडा भात बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्ही खेकडा कोणत्या रेसिपीसाठी साफ करत आहात ते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.